हॅलो फॅमिली, आज आपण मटणाची भाजी बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही 3 पोषक बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे। इथं मी फोडणी देते। त्यामध्ये मी कांदा, जिरं आणि आपला लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे। आणि जी मटणामध्ये चरबी येते ना, ती पण मी यामध्ये तळायला टाकली आहे, जेणेकरून चरबीचं तेल सुटेल त्यासाठी। इथे मी मटणाला हळद लावून 15 मिनिटासाठी ठेवलं होतं। आता आपण ते पातेल्यामध्ये टाकून देऊ। आता आपण यामध्ये मटण ट्रान्सफर केलेलं आहे। आता मटणाला छानपैकी तेलामध्ये परतून घेऊ। आणि मी यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे। आपल्या मटणाला चांगलं पाणी सुटलं का मग आपण त्यामध्ये मीठ टाकून चांगलं शिजून देऊ। आता आपण पाहू शकतो मटणाला आपलं मस्तपैकी पाणी सोडत आहे। आता याला आपण एक वाफ काढून घेऊ, झाकण ठेवू। हे पहा, आपल्या मटणाला आता मस्तपैकी पाणी सुटलेले। आता यात आपण मीठ टाकू, चांगलं परतून घेऊ आणि पाणी पण टाकूया। मीठ टाकूया, परतून घेऊ। आता यात आपण ताजी कापलेली कोथिंबीर टाकूया। आता यात आपण गरम पाणी टाकूया। कधी पण आपण मटण शिजत असताना त्यावरच गरम पाणी करायला ठेवायचं आणि गरम पाणीच टाकायचं मटण शिजायला। हे पहा, आता आपण यात मटणमध्ये पाणी टाकून त्याला छान प्रकारे शिजू देऊ। आपलं मटण शिजतोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू। यामध्ये मी एक अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे, ती भाजून घेऊन त्याचे तुकडे करून आता मिक्सरला बारीक करणार। त्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट पण टाकणार आहे। आणि इथे मी 2 कांदे भाजून घेतलेले आहेत, ते पण आपण त्यात टाकणार आहोत। आपलं वाटण आता तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे मी पाणी टाकून थोडं थोडं करून मिक्स करून छान प्रकारे मिक्सरला वाटून घेतलं आहे। अशाच प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आपलं मटण पण आता शिजत आलेलं आहे, हे आपण पाहू शकतो तोडून। हे पहा, आपण मटण पाहू सहज तोडलं जात आहे, म्हणजे आपलं मटण शिजलं आहे। चला मंडळी, आता आपलं मटण शिजलं आहे। आता आपण त्याला मसाला आता आपण मसाला परतून घेऊ तेलामध्ये। त्यामध्ये इथे मी 2 पळी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये तेजपत्ता इकडे मी तेजपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये। त्याला थोडंसं तेलामध्ये परतून घेऊ, एक साधारण 2 मिनटं पण नाही, 30 सेकंदाच्या खालीच। आता त्यात आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकूया आणि ते पण छान प्रकारे परतून घेऊ। इथे पाहू शकता आपला तेज पण थोडासा गोल्डन दिसतोय, म्हणजे आता आपण यात वाटण टाकूया। इथे मी वाटण टाकलेले आहे। आता त्याला छान प्रकारे परतून घेऊ तेलामध्ये। इथे आपला मसाला परतत आहे। आता यातच आपण लाल तिखट आणि काळा मसाला टाकून घेऊ। इथे मी 2 चम्मच काळा मसाला टाकणार आहे। 2 चम्मच काळा मसाला, 3 चम्मच लाल तिखट आणि थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडीशी धना पावडर। ओके, आता याला छान प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे पहा, मी छान प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे मसाला आणि लाल तिखट। आता यात आपण तेल सुटेपर्यंत त्याला छान परतून घेऊ। इकडे आपला मसाला परतत आहे, तोपर्यंत इथे मी इन्स्टंट एसूर बनवून घेतलेला आहे। यात मी एसूर बनवून घेतलेला आहे इन्स्टंट। बहुतांश ठिकाणी एसूर बोलतात, कोणी एस्वार बोलतं, ते इथे मी बनवलेलं आहे। यात मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 2 चमचे आपले अख्खे तांदूळ आणि 3 चम्मच बाजरी, हे याचं मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, इथे बारीक पेस्ट केलेली आहे। आता आपण हे भाजीला उकळी आली की आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत, जेणेकरून भाजीची
थिकनेस आणखीन वाढते. भाजीचा रस्सा जो आहे तो पातळ वाटत नाही, दाटला जातो तो. येसूर मी तिन्ही पण कडधान्ये तव्यावर थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आणि त्याचीच मिक्सरला बारीक पेस्ट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता त्यांची कन्सिस्टन्सी कशी दिसत आहे. आणि यामध्ये मी गरम पाणी टाकून त्याची पेस्ट केलेली आहे. इथे आपला मसाला पण चांगला व्यवस्थित परतून घेतला आहे. आता तो आपण मटणमध्ये टाकून हा इथे मसाला मी मटणात टाकून छान व्यवस्थितरित्या परतून घेत आहे. आपल्याला कन्सिस्टन्सीनुसार त्यात पाणी टाकायचं. मला थोडंसं दाटसर वाटतं आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी घालणार आहे त्यात. ही अशी आपली मटणाची भाजी तयार आहे. याला तो उकळी आली की आपण ते सर्व करू. आता यामध्ये आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकू. ही आपली आता मटणाची भाजी झाली आहे. तुम्ही पाहू शकता इकडल्या साईडनं तरी पण येते. आता मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. दिस इज द फायनल लुक ऑफ मटन भाजी. तुम्हाला ही भाजी आवडल्यास लाईक, शेअर अँड कमेंट नक्की करा. प्लीज सपोर्ट गाईज.